राम राम मित्रांनो, मी सकाळी माझ्या हेल्दी वर्कआउट करून मी रेडी झालो आहे मित्रांनो आज मंदिरमध्ये जाण्यासाठी. तर आज आहे सोमवार, तर मी सकाळी सकाळी आलो आहे आमचे गावातील वाकेश्वर महादेव मंदिर येथे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम निसर्गरम्य वातावरण आणि त्याचबरोबर आता नदीला पाणी आलेले असल्यामुळे खूप सुंदर ते दिसत आहे. तर त्याचबरोबर मी आज सोमवार असल्यामुळे लगेचच भोलेबाबांचे दर्शन घेतले आणि मित्रांनो त्याचबरोबर मी आलो आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी. आणि मग काय मित्रांनो, घरी आलो आणि लगेचच गरम गरम दूध होते, तर माझं हेल्दी बूस्टिंग डोस घेतला आणि त्यानंतर लगेचच मी बाईक घेऊन निघालो आहे शॉपला येण्यासाठी. तर त्याचबरोबर मित्रांनो सकाळी सकाळी मी आलो आहे शॉपला. तर शॉपला आल्यानंतर लगेचच डेली रुटीनमध्ये काउंटर वगैरे क्लीन करून देवपूजा केली आणि थोड्याच वेळामध्ये सागर आलेला होता. तर त्यांनी लगेचच सर्व स्टॉक वगैरे मेंटेन केला आणि डेली रुटीनमध्ये आमचे कस्टमर चालू झाले. तर थोड्या वेळामध्ये बॉस पण काउंटरला आले मित्रांनो. आणि त्याचबरोबर आमच्या डेली रुटीनच्या काही ऑर्डर्स होत्या. त्याचबरोबर डेली रुटीनच्या ज्या काही ऑर्डर्स होत्या मित्रांनो त्या चालूच होत्या आणि थोड्याच वेळामध्ये ऑर्डर आलेली होती. तर ती ऑर्डर पूर्ण काढली मित्रांनो. आणि गोरख भाऊ आले होते, तर त्यांनी न्यूजपेपर आणलं होतं मित्रांनो. तुम्ही बघू शकता आजची हेडलाईन की संपूर्ण मराठवाडा हा पाण्यामध्ये असल्यामुळे सतर्कतेचं वातावरण संपूर्ण कडे झालेले आहे. आणि त्याचबरोबर बॉस काउंटरला होतेच. तर मग काय ब्रेकफास्ट करायचं होतं, तर आज मी आलो आहे घरी. तर दादांसाठी न्यूजपेपर देखील घेऊन आलो आणि फास्ट असल्यामुळे मग काय सकाळी सकाळी फ्रूट्स आणि माझ्या डाएटच्या हिशोबाने मी लगेचच घेतले. आणि त्यानंतर काही स्टॉक घरी सामान न्यायचे होते, तर शॉपवरून आलो आहे मित्रांनो मी. त्यानंतर लगेचच शॉपला आलो. शॉपला आल्यानंतर सागरचे आणि त्यांचे चालू होते काही किरकोळ काम. तर काकाबाबा आले होते, त्यांची ऑर्डर काढली मित्रांनो. आणि त्यानंतर मग काय मी शेतात जायचं असल्यामुळे लगेच निघालो आहे शेताकडे जाण्यासाठी. त्याचबरोबर आज आमचे मित्र कृष्णभाऊ आज भरपूर दिवसानंतर भेटला मित्रांनो. आणि त्याचबरोबर थोड्या वेळ त्याला गप्पा मारून त्यानंतर मी शेतात आलो आहे. तर शेतात आल्यानंतर डिस्पोजरचा काही कचरा होता मित्रांनो, तो मी सर्व जाळून टाकतो, कारण की प्लॅस्टिकने खूप सारी हानी होत असते. तर त्यानंतर शेतात जाण्यासाठी समोरचा जो रस्ता आहे तिथे देखील पाणी पूर्णपणे चालू होते मित्रांनो. थोड्या वेळ तिथे फोटोशूट केले आणि त्यानंतर शेतात आल्यानंतर मोबिन भाऊ आज जैद आणि त्यांचे चालू होते खत टाकायचं काम. तर थोड्या वेळ तिथं थांबलो आणि त्यानंतर मी आलो विहिरीकडे चक्कर मारण्यासाठी. तर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पावसामुळे विहिरी पूर्णपणे भरलेली असून उपसा चालू आहे मित्रांनो. त्याचबरोबर मग शेतामध्ये चक्कर मारला मित्रांनो आणि मग काय परत निघालो आहे रिटर्न घरी जाण्यासाठी. तर गाडीजवळ आलो थोड्या वेळ, त्यानंतर लगेचच पाण्यात थांबलो होतो आणि नंतर मग काय मित्रांनो मी आलो आहे घरी. तर दुपारी घरी आलो, त्यानंतर लगेचच बाई दरवाजातच होती. तर थोड्याच वेळामध्ये मी लगेचच फ्रेश झालो मित्रांनो आणि त्यानंतर आलो आहे शॉपला. तर शॉपला आल्यानंतर बॉस काउंटरला होते. त्याचबरोबर दिवसभराचे काम चालूच होते मित्रांनो. सायंकाळच्या ऑर्डर्स होत्या त्या पण पूर्ण केल्या, काही स्टॉक मेंटेन केले. आणि त्यानंतर बॉस बाहेर गेले असल्यामुळे आमचे कस्टमर देखील चालू होते आणि स्टॉक देखील मेंटेन करायचं चालू होतं. तर त्याचबरोबर मित्रांनो ढेपची ऑर्डर असल्यामुळे सायंकाळी मी लगेचच निघालो आहे मित्रांनो ढेपच्या गोडाऊनला ढेप देण्यासाठी. तर ढेपच्या गोडाऊनला आलो, ढेप दिली, स्टॉक मेंटेन करून परत शॉपला आलो मित्रांनो, स्टॉक दिला आणि दिवसभराचे काम संपवून घरी आलो. धन्यवाद.